जय हिंद मित्रांनो, जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. भारतीय इतिहासामध्ये आणि भारतीय कारागिरांमध्ये खूप अशा टॅलेंटेड आणि कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्याची एक ताकद आहे. आज आपण वडवणी तालुक्यातील चिंचवण या गावी आलो आहोत. असेच एक उत्कृष्ट कलाकार ज्याने आपल्या हातानं ह्या शिसमच्या लाकडापासून ही एक भेट वस्तूसाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी किंवा फोटो स्टुडिओसाठी विविध कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी वस्तू बनवलेल्या आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेऊया. सर, या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. बाबासाहेब गजेंद्र अण्णावरे, गजानन चिंचोर, तालुका वडवणी, जिल्हा बीड. माझा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. आमचं सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये नवीन मध्ये म्हणून एक बैलगाडी बनवण्याचा आपण बनवलंय. नवीन तुम्ही स्वतः बनवली एक? तर आपण नवीन बैलगाडी बनवलं. ते लॉकडाऊन पासून आपण चालू केलं हा व्यवसाय आणि उत्कृष्टपणे चालतोय. तर आता आपल्यापाशी अवेलेबल मध्ये एक मोठी बैलगाडी आहे. ही पूर्ण सागवानी बैलगाडी आहे. सागवान लाकडापासून बनलेली आहे. सागवानी लाकडापासून बनलेली आहे. हा स्टँड आहे का त्याचा? हे स्टँड आहे. हे बघा मित्रांनो, की खूप चांगल्या पद्धतीने ही मोठी फिनिशिंग मध्ये बैलगाडी बनवलेली आहे आणि मुलांना खेळण्यासाठी सुद्धा, लग्नामध्ये भेट देण्यासाठी आणि विविध काम. ह्या गाडीची लांबी आहे बघा 42 इंच. लांबी 42 इंच आणि हिची रुंदी आहे 20 इंच आणि हाईटला आहे 12 इंच. तर ही गाडी खूप करून फोटो स्टुडिओ साठी चालते. विविध फोटो स्टुडिओ मध्ये शो साठी आणि मुलांचे फोटो काढण्यासाठी, फोटोशूट साठी घेऊन जातात खूप लोक याला. ही गाडी आहे 28 इंचाची गाडी आहे. आपली लांबी 28 इंचाची लांबी आहे. तर ही आपली लग्नात देण्यासाठी, रुखवताला गिफ्ट देण्यासाठी आणि घरात शोपीस म्हणून ठेवण्यासाठी खूप लोकांची ऑर्डर असते. खेळायला घ्यायची तर खेळायला पण खूप पद्धतीने चालते. मजबूत पण आहे. आता ह्या छोट्या गाडीला आपल्याला बनवण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो? ही छोटी गाडी बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 2.5 दिवस लागतात. 2.5 दिवस लागतात. 2.5 दिवस लागतात. कलर काम, हे घुंगरू वगैरे पूर्ण 2.5 दिवसात कम्प्लीट होती गाडी. हे लाकूड कुठून मागवतो आपण? हे आपण लातूरून आणतो. सागवान का? म्हणजे याच्यावर कोरीव काम करायला सोपं जातं सागवानावर टिकण्यासाठी आणि कोरीव काम करायला सोपं जातं आणि दिसायला आकर्षक दिसतं सागवान आणि टिकाऊ असतं सागवान. याच्यावर जे फिनिशिंग केलेली आहे ते ऑइल पेंट आहे का? असं नाही, पूर्ण ते सागवानीच आहे सर. ह्याच्यावर पूर्ण सागवानी. त्याच्यावर फिनिशिंग म्हणजे असं काहीच नाही. कलर बिलर काहीच नाही. जे आहेत, जे लोक आहेत ते सागवानी लाकडातलेच लोक आहेत त्याच्यातले पूर्ण. तर सर, साधारणतः या गाडीची किंमत काय असेल? साधारणतः ह्या गाडीची किंमत आहे 2800 रुपये. 2800. ह्या मोठ्या गाडीची किंमत आहे 7700 रुपये. तर ह्या लाकडाच्या किंवा ह्या बनवण्याच्या आणि ओरिजिनॅलिटी किंवा जे त्याच्यामध्ये कौशल्य आहे, तर त्या संदर्भात याची किंमत काहीच नाही. आणि सर, हे पूर्ण म्हणजे अशी सेम टू सेम लाकडी आपली जी शेतात आणण्याची गाडी असती तशी सेम टू सेम गाडी आहे. कारण याला काय लोखंडी आक आहे पूर्ण, असं तुम्ही बघू शकता. हे म्हणजे असं डुप्लिकेट काहीच नाही. ह्याचं असं हे जर सोडलं तुम्ही, ह्याला दोरीनं बांधलेलं एटन जर सोडलं गाडीचं, तर पूर्वी एटन म्हणायची, ही एटन सोडलं तर पूर्ण गाडी आपल्या गाडीसारखी मोकळी जशाल तशी होती. आणि या ठिकाणी खीळ सोडायला खिळा आहे. ठीक आहे, खिळा ही अशी स्पेशल खिळा आहे. खीळ सुद्धा बनवलेली आहे, काहीच कमी नाही केलं असं. तर ह्या जर आपण याची दुसऱ्या खेळण्याची जर तुलना केली किंवा इतर खर्चाची जर तुलना केली, तर मुलांना खेळायला आणि शेतीची एक आवड निर्माण व्हायला, आपली परंपरा आहे, आपल्या देशामध्ये बैलगाडी आणि बैलांचं खूप महत्व आहे. तर हे नक्की घेण्यासारखं आणि किंमत कमी आहे. तर याला सर किती कालावधी लागतो? या गाडीला आपण जवळ येऊन पाहू शकत. इकडच्या बाजूनं याला बघा की कशा पद्धतीने ही गाडी खालच्या बाजूनं सरांनी सांगितल्याप्रमाणे याला सुद्धा आक आहे किंवा दोन्ही चाकं खूप उत्कृष्ट पद्धतीने फिरतात आणि त्या चाकांना असे दोन्ही बाजूला घुंगरू बसवलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा घुंगरू आहेत. आणि पाठीमागची बाजू बघूया आपण जरा. पाठीमागची बाजूला हे बघा. पाठीमाग जर एखादा छोटं बाळ असेल तर त्याला खेळण्याला सुद्धा इथं एक सपोर्ट लावलेला आहे. आणि कलर न देता ह्या सागवानच्या फिनिशिंग आहे तिला. चमक जी आहे ती फक्त कारागिरीची चमक आहे, लाकडाची चमक आहे. तर आपल्याकडे आता याची किंमत किती आहे आणि कालावधी किती लागतो याला? ह्या मोठ्या गाडीला आपल्याला लागतात 4 दिवस. 4 दिवस लागतात. आणि स्वतः एकटे बनवतात? आपण स्वतःच कारागिरी करतो. असं आपल्याकडे कोण नाही, आपण स्वतःच करतो सगळं. आणि ह्याची किंमत फक्त 7700 आहे सर. चांगली आहे. तर ज्या लोकांना या भेट वस्तू घ्यायच्या आहेत आणि हे टिकाऊ आहेत, सर याचा कालावधी किती आहे टिकण्याचा? किती दिवस, किती वर्ष टिकू शकतात हे?
जोपर्यंत आहे तोपर्यंत काही अडचण नाही सर. फक्त मोडतोड झाली नाही पाहिजे. तर आपला एकदा संपर्क किंवा मोबाईल नंबर सांगा ज्यांना की माहिती घ्यायची किंवा विकत घ्यायचं आहे. आपला मोबाईल नंबर आहे 7083 73 3185. ठीक आहे. हो. आणि आपल्याकडे आता सर कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? इतर भरपूर वस्तू आहेत आपल्याकडे भरपूर वस्तू आहेत. सध्या ते ट्रे आहे, दाखवा. 1.5 फुटातला ट्रे हा पूर्ण बांबूचा आहे सर. हा बांबूचा बनवलेला आहे. अच्छा. आणि हा ट्रे आहे तो सिसम मध्ये आहे. सिसमचं लाकूड आहे. ते आपल्या इकडे मिळते का लाकूड? नाही, सिसम बाहेरूनच आणतो आपण. आणि हे चावी अडकवण्यासाठी हँगर आहे. जवळ येऊन पाहू शकता मित्रांनो अडकवण्यासाठी. की प्रेक्षक हो, पूर्ण डिझाईन हस्तकलेचे आहेत सर. हे हत्ती काढलेले, हे पूर्ण असं हत्ती, हे फूल, हे सगळं हाताने कोरीव काम आहे. हे सिसमचं लाकूड आहे का? हे सिसम मध्ये आहे. बाहेरूनच येते? नाही, आपणच बनवतो तिथं. लाकूड बाहेरून आणतो आपण. तर हे हत्तीची डिझाईन आहे, या ठिकाणी फुलाची आहे. 2 कामं करतात. हे शोभेची वस्तू म्हणून आणि याला आपण विविध चावी असेल, विविध वस्तू अडकण्याचं हँगर म्हणून आपण काही वापर करत असतो. तर त्या ठिकाणी बघा की हत्ती आणि कलर, या ठिकाणी नारळाचे झाड, आणि हा सुद्धा एक ट्रे आहे. तर या ठिकाणी चहाचा ट्रे आहे. हे सुद्धा वस्तू बनवलेली. हे काय आहे सर? हे बास्केट आहे सर, फुलं ठेवण्यासाठी, डायनिंग टेबलला फळं ठेवण्यासाठी. हाताने बनवलेले आहे. हे बांबूच आहे सर. बांबूच आहे. पहा पूर्ण बांबू किती चांगल्या पद्धतीनं, आणि या लाकडी कामापासून किती चांगल्या वस्तू बनवता येतात. टाकाऊ पासून टेकाऊ आणि निसर्गाला एक सुटेबल किंवा निसर्ग अनुकूल अशा वस्तू बनवलेल्या आहेत. आणि हे पहा, हा आपल्या भारताची राजमुद्रा आहे. पूर्ण देशाला याचा अभिमान आहे. आणि 4 सिंह याच्यावर उत्कृष्ट पद्धतीने कोरलेले आहेत. तर हातानेच बनवले. हातानेच बनवले. आणि त्याची किंमत फक्त 360 रुपये सर. बघा, फक्त 360 रुपयामध्ये उत्कृष्ट टेबलवर ठेवण्यासाठी, विविध शालेय किंवा विद्यार्थी किंवा विविध उद्योजकांना वापरण्यासाठी ही वस्तू आहे. आणि हे अगरबत्ती स्टँड आहे. हे धूप स्टँड आहे. त्याच्यानंतर ते महाराजांपुढे ठेवायला तोफ आहे. बघा, आपलं जे महाराष्ट्राचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज किंवा विविध ठिकाणी ठेवण्यासाठी ही तोफ आहे. आणि ही चालणारी आहे. तर ह्या वस्तू कशासाठी आहे सर? हे पेपर वेट आहे सर. पेपर वेट आणि हे चहाचे कप ठेवण्यासाठी, दोन्ही उपयोगासाठी. कारण का विविध टेबलवर कपडा किंवा काच खराब होऊ नये म्हणून ग्लास ठेवण्यासाठी, आणि पेपर उडू नयेत म्हणून पेपर वेट. आणि हे त्याच्यासोबत येत आहे का? चेअर्स आहेत. चेअर्स आहेत. याची काय किंमत आहे? ह्याची किंमत आहे फक्त 240 रुपये सर. बर. आणि ह्या तोफेची? तोफेची 1500 रुपये. ते बघा, सरांचा या ठिकाणी पत्ता आहे. त्या आपण पाहू शकता. सरांचा नंबर आहे. ओमकार फर्निचर तो पत्ता दिलेला आहे. आणि ही तोफ आहे. तर मध्ये आपण पाहू शकता. हे काय बनवलेलं आहे सर आपण? हे सिंगल बेड आहे सर. कोणत्या लाकडापासून बनवलेलं? सागवान आहे सर. सागवानापासून. तर या ठिकाणी सरांनी विविध वस्तू बनवल्या आहेत. या ठिकाणी चौरंग पाट आहे. तो सुद्धा कोणत्या लाकडाचा आहे? ते सागवान मध्येच आहे सर. याला खरंच कलर दिलेला नाही? नाही, खरंच कलरच नाही सर. त्याला फक्त वुडपिनचा कलर आहे. खूप जड आहे बघा. वुडपिनचा कलर म्हणजे कसा? हे जे आहे तेवढं सगळं नॅचरल आहे सर. आणि फक्त वुडपिनचा म्हणजे याच्यावर दुसरा कलरच नाही. ही जे हे दिसतंय हे सगळ्या डिझाईन या फक्त लाकडातले लाकडाचे आहेत. ह्याला फक्त पॉलिश व्हावा म्हणून कलर आहे वुडपिनचा. आणि ह्या चौरंग आहे सर. किती प्राइस आहे सर? ह्याची प्राइस 3600 रुपये. 1 चौरंग आणि 2 पाट. ते पाट सुद्धा त्याच्यासोबत येतात. या ठिकाणी पाट ठेवलेले आहेत. आपण पाहू शकता जवळ. आणि हे पोळपाट वगैरे हे सुद्धा कोणत्या लाकडाचे आहेत? ते प्युअर बाबळीचे आहे. बाबळीचे. याची काय प्राइस आहे? हे पूर्ण बाबळीचा पोळपाट आहे. अखंड लाकडाचा आहे सर. त्याला जॉईंट नाही, काही नाही. हे पाये जे आहेत हे सगळं अखंड आहे आणि स्वतः बनवलेलं आहे आपण म्हणजे इथंच. ह्याची किंमत फक्त 440 रुपये. जड पण आहे, टिकाऊ पण आहे. टिकाऊ किती दिवस चालतंय. आणि बाकीच्या जर वस्तू पाहिल्या आपण, गाड्या बैलगाड्या पाठीमागे सुद्धा आहेत. हे जे कटिंग काम कशासाठी केलेलं आहे? ते बैलगाड्यासाठी केलेलं आहे. त्याच्यात छोट्या बैलगाड्या होणार आहेत. आता हे पहा मित्रांनो, आपण जे बैलगाडीचे दाखवली हे बैलगाडीचे घोडके आहेत. घोडके. ह्याला घोडके म्हणतात. ह्याच्यात आता छोट्या साईजची बैलगाडी होणार आहे आपल्याकडे. आणि ह्याच्यापेक्षा बी अजून एक छोटी बैलगाडी होणार आहे. त्याचं काम चालू आहे का? बरं. त्याच्यात अजून एकदम छोटी बैलगाडी होणार आहे आपल्याकडे, कमी किमतीची, अजून एकदम कमी किमतीची. ह्याची किंमत लई झाली 1000 ते 1200 रुपये होईल. आणि खूप आकर्षक पण आहे. खूप आकर्षक होणार. आपण खूप छोटी बनवणार आहे. मजबूत आणि जे कठोरपणा आहे खूप जास्त आहे. आणि आपल्यापाशी स्टॉक मध्ये लागले तर गाडी आहेत अवेलेबल मध्ये. हे पहा मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगाड्या आहेत जे धूळसाठी पॅक करून ठेवलेले आहेत. धुळीसाठी आपण ठेवलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी आहे सर्वात मोठा स्टॉक. जवळपास किती आहेत हे गाड्या?
ह्या 50-60 गाड्या आहेत सध्या तरी. आता या विक्रीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी पाठवता तुम्ही? शे विक्रीसाठी पुणे, बीड, नांदेड. विकायला आपल्याला स्वतः जावं लागतं का? नाही सर, आपण होलसेल मध्ये आपल्याकडून खूप गाड्या जातात. होलसेल मध्ये स्वतः घेऊन जातात म्हणजे इथं स्वतः जे कस्टमर दुकानदार येतात. आहेत ते होलसेलला आपल्याला कस्टमर येतात इथं. चांगली गोष्ट आहे की मग माल घेऊन जातात. परेशानी वाचते आणि लोकांना चांगल्या वस्तू मिळतात. रिटेल मध्ये आपण फक्त दुकानावरच विकतो, आपण स्वतःहून कुणीकडे जात नाही. घेऊन जात नाही. हे चांगली गोष्ट आहे, तुमचा खर्च वाचेल. हे जे वस्तू आहेत हे कोणत्या कोणत्या आहेत? हे तुमचे हे काम करण्यासाठी आहेत आपले. शस्त्र आहेत का? हा, वेगवेगळे आपल्या डिझाईन मशीनला काम करण्यासाठी जे लागत आहेत त्या वस्तू इथे ते लागत आहेत अलग अलग. आपल्याला कुठे मिळते ते तुम्हाला वापरण्यासाठी? हे बाहेरून ऑनलाईन मागवतो सर आपण कुठून तिथे. खूपच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन साठी आहेत. हे मशीन लागत आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे मशीन कुठून मागवलेले आपण? डिझाईन काढण्यासाठी हे मशीनवरच डिझाईन केलेलं हे असं आहे का? बाज बनवण्यासाठी सोफे बनवते. सोफा आणि बाज. हे पहा, सरांच्या मशीन्स आणि विविध वस्तू बनवण्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतली. त्या सुद्धा डिझाईनचं काम कशाचं चालू आहे? हे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या कमानीत स्वतः त्याच्यामध्ये हातकाम करून केलेलं आहे. हे मंदिर बनवायचे, त्याच्यासाठी तयार केलेला माल आहे. काम चालू आहे याचं. तर प्रेक्षकांनो, की या कलाकुसरीच्या वस्तू सरांकडून होलसेल किमतीमध्ये म्हणजे कमी किमतीत नेऊन विविध दुकानदार त्यांच्या दुकानावर शोभेच्या वस्तूसाठी विकत असतात. आणि यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी त्या बाजाचे आक ठेवलेले आहेत का? हे आपले बैलगाडीच्या तर बैलगाडीला जो आक असतो तो सुद्धा यांनी गजाचा बनवलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेला आहे. तर जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे बैलगाडी आणि त्याचा आक कसा असतो. तर सरांनी चांगली वस्तू बनवलेली आहे, त्याच्यामुळे सर तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.